सर्वसाधारण गरीब परिस्थितीतून या ठिकाणी बबूभाई हे नगरसेवक झाले आहेत आणि बबूभाईची जी चर्चा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या होताना दिसत आहे। बबूभाई आता जर पाहिलं तर प्रत्येकजण आपल्याला फोनवर शुभेच्छा देत आहेत, प्रत्येकजण आपला पुष्पगुच्छ देत आहेत, आपलं स्वागत करत आहेत। काय वाटते सध्या? बहुत छुट्टी हुई, मुझे दिल्ली वालों ने एक काबिल समझा, दो चुनते दिया और मेरे अल्लाह का शुक्र अदा चलता मैं। बरं बबूभाई, घरची परिस्थिती जर पाहिलं तर खूप बिकट परिस्थिती आहे। खूप गरिबीतून आपण या ठिकाणी या नगरसेवक पदासाठी आपण उमेदवारी अर्ज भरला, तर काय करतात आपले आई वडील आणि आपण आतापर्यंत कोणतं काम करायचं? वलीर मादे दलावर है और मी फलतीचा काम चलतो, मिस्त्री होतो मी और मिस्त्री होतो। बहुत परिस्थिति बेकार गरीबी थी और वही नोटों ने साथ दिए और नोटों ने साथ देने के बाद पार्टी ने मुझे टिकट दी थी। कांग्रेस पत्र बहादुर भाई का हबारी बहादुर भाई का छुट्टा अदा चलता हूँ और पूरे पार्टी का छुट्टा अदा चलता हूँ। तर यामध्ये कुणाचं जास्त श्रेय आहे आपल्या निवडणूक जिंकण्यामध्ये? दिल्ली वालों का छुट्टा अदा चलता हूँ मैं। पूरे दिल्ली वालों ने बताए बिना पैसे तेरी मतदान हो सकता बोलते, दिल्ली वालों ने उसका ये दिए, छुट्टा अदा चलता हूँ दिल्ली वालों का मैं। या ठिकाणी सध्या जर पाहिलं तर एक तरुणामध्ये असेल, एक खूप लोकप्रिय आपण झालात महाराष्ट्रामधून, आपल्याला सध्या फोन येत आहेत, खूप शुभेच्छा देत आहेत। तर काय वाटतंय बरं, या ठिकाणी काम करणारा एक लेबर म्हणून काम करणारा, एक फरशीचा काम करणारा एक बबू आणि आता एक नगरसेवक असणारा बबू, काय फरक वाटतोय आता? फर्क इतना ही है, दो जनता ने मेरे ऊपर भरोसा करे, जनता का मैं दिल से धन्यवाद करता हूँ। और पैसे वाला भी वही काम चलता और गरीब भी वही काम चलता, खाली उससे थोड़ा फर्क है। वो पैसे के दम से तुम भी चल सकता और गरीब मेहनत से चलता और बोल बताते और जियो गरीबों का मसला उन्हें समझ सकता, क्यों तो वो गरीब होने से वो देते। पैसे वालों का क्या है, पैसे से जानते तुम भी हो सकता, मगर वो मेरे जनता ने बताई बिना पैसे तेरी हम चल सकते बोलते। और एक गरीब रहने से मुझे चुनते दी, उनका मैं दिल से धन्यवाद चलता और गरीब ही समझ सकता। बबूभाई, ज्यावेळेस लोक आपल्याला हिनवतात की याचं काय खरं आहे, हा उभा आहे पण हा निवडून येणार नाही, असं ज्यावेळेस लोक तसं म्हणतायत किंवा लोक आपल्याला हसतायत, तर अशा लोकांना आज काय उत्तर द्यायची? मेरा अल्लाह मेरे साथ था और अल्लाह मेरे साथ था और अल्लाह ने बताया, जितनी उठती मुँह से चप्पल मारा, इज्जत और दिल्लत देने वाला मेरा अल्लाह है। काय सांगायचं आहे आज परळीमध्ये, या ठिकाणी परळी नगर परिषदेमध्ये आपला जो विजय आहे तो खरोखरच एक आगळा वेगळा विजय आहे, एक चर्चेचा या ठिकाणी आपला विषय आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर तरुणाईमध्ये असेल किंवा या परळी नगर परिषदेमध्ये असेल तर एक आगळा वेगळा विजय, बबूभाईचा विजय। बबूभाई ज्यावेळेस नगरसेवक झालेत तर सर्वसामान्याला देखील एक दिलासा मिळालेला आहे, सर्वसामान्याला देखील वाटतंय की हा बबूभाई माझा आहे। मेरा दिल्ली वाले तू नक्का मैं उनका छूँ और उनका छूँ मैं दिल्ली वालों का, दिल्ली का काम करूँगा मैं, दिल्ली के लिए मैं 24 घंटे मैं तैयार हूँ उनके लिए। कौन तेरी इसलिए दोनों मेलते भरोसा करे, उनके लिए खरा उतरूँगा मैं। काम कसं करायचं येणाऱ्या काळामध्ये, कारण या ठिकाणी एक सर्वसामान्य बबू, लेबर काम करणारा, फरशी काम करणारा बबू आज नगरसेवक झाला आहे, पण बबूभाईच्या मनामध्ये काय काय आहे जनतेसाठी? जनतेचा तुम्ही हो, पुलिस स्टेशनचा म्हटला हो, कोपनचा म्हटला हो, दवाखान्याचा म्हटला हो, सरकारी म्हटला हो, उनके लिए कभी 24 घंटे मैं तैयार हूँ शिपमेंट के लिए। और मेरे दिल्ली वालों ने बताए गरीब पर ही साथ दे सकते, पैसे के सामने गरीब पूरी चुनते ला सकते बोलते। मेरे दिल्ली वालों ने गरीब ही दर्द समझ सकता। निश्चित या ठिकाणी या परळी नगर परिषदेमध्ये या ठिकाणी
बब्बूभाई जे नगरसेवकपदी विराजमान झाले आहेत, त्यांची निवड झाली आहे, तर निश्चितच या ठिकाणी बब्बूभाई येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करून जनतेसाठी अहोरात्र ते काम करून जनतेसाठी ते झिजणार आहेत, असं चित्र येणाऱ्या काळामध्ये ते सांगत आहेत. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.